ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सायली आणि प्रतिमापासून. तर आता इथे सायली म्हणते, "तुमच्या तोंडात साखर पडो प्रतिमात्या." असं म्हणते आता इथे सायली प्रतिमाला बघा प्रेक्षक आणि आता ह्या दोघी मंदिरमध्ये आलेल्या आहेत आणि आता त्या लाईनीमध्ये थांबलेल्या आहेत दर्शनासाठी आणि तिथेच हे त्यांचं बोलणं होतंय बघा प्रेक्षक हो. "पण तुम्हाला एक सांगू का?" असं म्हणते सायली. "मला ना माझ्या आई-बाबांना भेटायची इच्छा वगैरे नव्हती. जेव्हा हे माझ्या आई-वडिलांचा शोध घेतायत हे कळलं होतं ना, तेव्हा तर मी चिडले होते त्यांच्यावर." असं म्हणते आता सायली. "देवी आईचा उदय असो" असं म्हणतात बघा प्रेक्षक सगळे तिथली लोक. चांग भलं वगैरे जयघोष करतात. मग मला काही दिवसांनी कळलं की मधुभाऊंनी सांगितलं होतं की माझे आईबाबा जिवंत आहेत म्हणून. असं म्हणते सायली. आणि मग मीही मोहात पडले आईबाबांना भेटण्याच्या आणि तीच माझी चूक झाली असं म्हणते सायली. जेव्हा हे लोखंडे आमच्या समोर आले तेव्हा मी कुठलीही शहानिशा न करता त्यांना स्वीकारलं माझे आईबाबा म्हणून. चूक केली मी तिथेच असं म्हणते सायली. पण त्यांनी जे माझ्या आईबाबांना त्रास दिलाय ना, माझ्या घरातल्यांना, त्यांना मी कधीच माफ नाही करू शकणार असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, मैपत, साक्षी आणि सचिन ही पूजा करतायत. पार पडलेली आहे पूजा असं म्हणतात आता गुरुजी. आता देवी आईला हार घाला म्हणजे आम्ही आरती करून घेऊ असं म्हणतो आता इथे गुरुजी. तर आता इथे हार कुठे आहे असं म्हणतो मैपत. हार कुठे आहे असं म्हणतो आता तो साक्षीला. तर आता साक्षी म्हणते ती बॅग गाडीतच राहिली आहे. मग तू इथे आहेस तर हार कशाला गाडीत? जा पटकन आण असं म्हणतो आता इथे मैपत. तर आता इथे सचिन म्हणतो मी पण येतो चल तुझ्यासोबत. तर आता इथे मैपत बघतो परत ओळून. आले आले असं म्हणते आता इथे साक्षी. तर आता साक्षी आणि सचिन जातात बघा प्रेक्षक हो हार घेण्यासाठी. तर आता तिथेच असतात प्रतिमा आणि सायली बघा प्रेक्षक हो. तर आता साक्षी तिथूनच पास होत असते सचिन सोबत आणि सचिनने मास्क घातलेला आहे बघा प्रेक्षक हो. आणि आता तिथेच आहेत सायली आणि प्रतिमा आपण बघा प्रेक्षक हो. तर आता तिथून पास होत असतात दोघे. तर आता इथे सचिन बघतो सायलीला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे देवी यायला दाखवलंय परत. तर आता इथे सचिन आणि साक्षी मात्र जात असतात कपल सारखे आणि तिथेच बाजूला असतात सायली आणि प्रतिमा. पण त्यांचं काही लक्ष जात नाही बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे साक्षी नेमकं बाजूने जाते एकदम प्रतिमाच्या. पण काही दिसतच नाही प्रतिमाला आणि आता सायलीला सुद्धा दिसत नाही बघा प्रेक्षक. आणि जाता जाता साक्षी धक्का मारून जाते प्रतिमाला आणि तिच्या हातून जो आरतीचा सामान असतो तो सगळा खाली पडतो बघा प्रेक्षक. तर आता इथे खाली पडल्यामुळे ते सगळं सामान प्रतिमा आणि सायली घ्यायला जातात. तर आता इथे साक्षी बघते बघा प्रेक्षक ओळून. पण तरीही ती जाते पुढे आणि आता इथे सायली आणि प्रतिमा मात्र भरून घेतात आपल्या आरतीतलं सगळं सामान आणि साक्षी आणि सचिन निघून जातात तिथून. तर आता इथे सायली आणि प्रतिमा अजिबातच बघत नाहीत साक्षी आणि सचिनला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुनला दाखवलंय प्रेक्षक हो. तर आता अर्जुन म्हणतो कमाल आहे. ही बाई म्हणाली तसं सायलीच्या खांद्यावर मार्क नाहीच आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. पण हा फोटो असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता अर्जुन विचारात पडतो बघा प्रेक्षक हो. तर आता त्याला काहीतरी आठवताना निघून जातो तो तिथून. तर आता इथे परत मैपतला दाखवले बघा प्रेक्षक हो. आणि आता तिथेच सायली आणि प्रतिमा सुद्धा असतात बघा प्रेक्षक हो. तर आता गुरुजी सोबत बोलत असतो इथे मैपत आणि बाकी सगळे लोक दर्शन वगैरे घेत असतात आणि आता तिथेच असतात सायली आणि प्रतिमा बघा प्रेक्षक हो. मीच ह्यांना कॉल करू का? मला चैनच पडत नाहीये की चैतन्य भाऊजींना कॉल करू असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे सायली फोन करायला जाते बघा प्रेक्षक अर्जुनला आणि आता इथे मैपतला बघते प्रतिमा. तर आता सायलीला दुसरी कुठली तरी बाई बोलवते म्हणून आता सायली जाते त्या बाईकडे आणि आता इथे प्रतिमा मात्र एकटीच असते आणि आता ती मैपतला बघते बघा प्रेक्षक आणि सायली बाजूला थांबून तिथे एका बाईबरोबर बोलत असते. तो माणूस कोण आहे असं म्हणते आता इथे प्रतिमा. ह्याला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय असं म्हणते प्रतिमा. तर आता तिला परत त्रास व्हायला लागतो बघा प्रेक्षक हो. फुसट दिसायला लागतं तिला आता सगळ्या गोष्टी. तर आता मैपत ओढल्यावर तर तिला अजूनच जास्त भीती वाटायला लागते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे मैपत बघतो प्रतिमाकडे आणि आता प्रतिमाला आठवतं कसं आग लागलेली असते तिला. ह्या माणसानेच तो जळका बार घेऊन आलेला असतो. हे सगळं तिला आठवायला लागतं बघा प्रेक्षक हो. परत भास व्हायला लागतात तिला. तर आता इथे मैपत मात्र तिथेच थांबलेला असतो. ह्या माणसाचा माझ्या भूतकाळाशी काहीतरी संबंध आहे असं म्हणते आता इथे प्रतिमा. पण काय आहे ते आठवत का नाही आहे असं म्हणते आता इथे प्रतिमा. बाकी सगळं तर आता आठवतंय असं म्हणते प्रतिमा. पण हा चेहरा असा का दिसतोय आणि मला ह्या चेहऱ्याची भीती का वाटते असं म्हणते आता इथे प्रतिमा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायली मात्र दुसरीकडेच असते आणि प्रतिमा म्हणते सायली 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 तो माणूस असं म्हणते आता इथे प्रतिमा. मात्र सायली नसतेच तिथे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रतिमा घाबरायला लागते खूप आणि आता सायली मात्र दुसऱ्या बाईबरोबर बोलत थांबलेली असते. तर प्रतिमाला खूप भीती वाटते बघा प्रेक्षक हो. आणि समोरच मैपत असतो. तर आता इथे खूप विचलित होते प्रतिमा कारण तिला भास व्हायला लागतात. तर आता तिला खूप त्रास व्हायला लागतो बघा प्रेक्षक हो. आणि सगळं आठवायला लागतं कसं त्या माणसाने तिच्यावर वार केलेला असतो
असतो. तर आता तिला परत परत ते भास व्हायला लागतात. तर आता इथे तिला खूप त्रास होत असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तिला काय काय दिसायला लागतं आणि ती महिपतकडेच बघत असते. मला त्याचा चेहरा बघून इतका त्रास का होतोय? मी जाऊन त्यालाच विचारू का की आम्ही ह्याच्या आधी कुठे बघितलंय एकमेकांना? नेमकं काय घडलंय? असं म्हणते आता इथे प्रतिमा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रतिमा जाणारच ते महिपतला विचारायला की मी तुला कुठे पाहिलंय म्हणून. तर आता इथे ती परत आठवण्याचा प्रयत्न करते. तर आता ती आपला कॉन्फिडन्स गोळा करते बघा प्रेक्षक हो जाऊन बोलण्यासाठी. तर आता इथे परत सिटी हॉस्पिटल दाखवले बघा प्रेक्षक हो. तर आता अर्जुन मधुभाऊंबरोबर बोलत असतो. मधुभाऊ, मला माहिती आहे तुमची तब्येत बरोबर नाही आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. पण मी अशा सिच्युएशनमध्ये अडकलो की त्यातून तुम्हीच मला बाहेर काढू शकता असं म्हणतो आता इथे अर्जुन. माझ्या प्रश्नांची उत्तरं फक्त तुमच्याकडे आहेत मधुभाऊ असं म्हणतो आता इथे अर्जुन. मदत कराल ना असं म्हणतो तो. तर आता इथे अर्जुन आपला फोन बाहेर काढतो बघा प्रेक्षक हो आणि आता मधुभाऊंना तो विचारतो, हा फोटो सायलीचा आहे का असं म्हणून तो आता प्रियाचा फोटो विचारतो बघा प्रेक्षक हो मधुभाऊंना. तर मधुभाऊ काय उत्तर देतच नाहीत बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन परत विचारतो, हा फोटो सायलीचा आहे ना असं विचारतो परत तो बघा प्रेक्षक हो. तुम्ही ब्लिंक करत नाहीयेत असं म्हणतो आता इथे अर्जुन. म्हणजे असं म्हणतो अर्जुन. म्हणजे हा फोटो कुठल्या तरी वेगळ्या मुलीचा आहे का असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर तेव्हा मधुभाऊ डोळे ब्लिंक करतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुनला उत्तर मिळालेलं असतं आपलं. मधुभाऊ असं म्हणतो आता इथे अर्जुन. परत एकदा कन्फर्म करण्यासाठी विचारतोय. तुम्ही असं म्हणताय की की ही हा फोटोतली मुलगी ही सायली नाही आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता परत ब्लिंक करतो बघा प्रेक्षक हो मधुभाऊ. तर आता अर्जुनला शॉक बसतो की ही नाहीच आहे सायली म्हणून बालपणीची. तर आता अर्जुन म्हणतो ही सायली नाहीये. तेवढ्यातच आता कॉल येतो बघा प्रेक्षक हो अर्जुनला. हॅलो असं म्हणतो आता इथे अर्जुन. अर्जुन DNA रिपोर्ट्स आलेत. घरी आणू की काय असं म्हणतो चैतन्य. एक काम कर असं म्हणतो अर्जुन. मधुभाऊंच्या हॉस्पिटलमध्ये आहेत त्या बाहेर तू ये आणि भेट असं म्हणतो अर्जुन. लगेच आलो असं म्हणतो आता इथे चैतन्य बघा प्रेक्षक हो. थँक्यू असं म्हणतो आता इथे अर्जुन. थँक्यू मधुभाऊ असं म्हणतो आता इथे अर्जुन. अर्जुन असं म्हणत चैतन्य येतो बघा प्रेक्षक DNA रिपोर्ट्स घेऊन. तर आता इथे अर्जुन ते DNA रिपोर्ट्स बघतो आणि वाचायला लागतो. DNA टेस्ट निगेटिव्ह आली असं म्हणतो आता इथे अर्जुन. म्हणजे सायली आणि मैनावतीचे DNA मॅच नाही झाले असं म्हणतो आता इथे अर्जुन. पण हे कसं शक्य आहे? मागच्या वेळेला हेच रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले होते ना असं म्हणतो आता इथे चैतन्य. हो असं म्हणतो आता इथे अर्जुन. तेच कळत नाही मला असं म्हणतो अर्जुन. हे बघ ती लॅब आपल्या विश्वासातली आहे. तिथे कोणतीही चूक होणं शक्य नाही असं म्हणतो तो. ह्याचा अर्थ एकच आहे की कोणीतरी DNA सॅम्पल्स बदललेत असं म्हणतो अर्जुन. मुद्दाम असं म्हणतो तो. हे प्रूव्ह करण्यासाठी की सायलीच मैनावतीची मुलगी आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. पण कोण असं म्हणतो आता इथे अर्जुन. हे तुम्ही जे काय बोललात चोऱ्या पाकिटमारी असं अर्जुन विचारत असतो बघा प्रेक्षक हो त्या पाकिटमाऱ्या बाईला. तर आता इथे त्यांचं बोलणं दाखवलंय. सगळं तुम्ही ह्या मुलीबद्दलच बोलताय ना असं म्हणतो आता इथे अर्जुन. तुम्ही असं काय विचारताय असं म्हणते ती बाई. नाही म्हणजे आपण त्या दिवशीपासून ह्या पोरीबद्दलच बोलतोय ना. बबली लोखंडे, सदा आणि मैनाची पोरगी. तुमची बायको तशी दिसायला साधी वाटते पण परत काहीतरी भारी कांड केलेलं दिसतंय आणि मी ते लोकांना उत्तर देत फिरतीये असं म्हणते आता ती बाई. एक मिनिट असं म्हणतो आता इथे अर्जुन. लोकांना म्हणजे असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे अर्जुन म्हणतो ह्या बबली विषयी तुम्ही अजून कोणाशी बोललाय असं म्हणतो अर्जुन. ते मागच्याच महिन्यात एक माणूस आला होता चौकशी करण्यासाठी असं म्हणतो तो. मग ते तुम्ही मला आधी का सांगितलं नाही असं म्हणतो अर्जुन. सांगायचं होतं का असं म्हणतो तो. नाही तुम्ही विचारलंच नाही ना असं म्हणते आता ती बाई बघा प्रेक्षक हो. तर आता अर्जुन म्हणतो बरं आता विचारतोय असं म्हणतो अर्जुन. तो माणूस कोण होता? नाव माहिती आहे का तुम्हाला असं म्हणतो अर्जुन. माहिती आहे की असं म्हणते ती बाई. त्याचं नाव महिपत शिखरे असं म्हणते आता ती बाई बघा प्रेक्षक हो. तर अर्जुनला खूप मोठा धक्का बसतोय की काय महिपत बद्दल बोलतेय म्हणून. तर आता इथे महिपत म्हणतो गुरुजींना, काय ना गुरुजी माझी भाची आहे ना समीरा ती हार आणायला गेली असं म्हणतो आता इथे महिपत बघा प्रेक्षक गुरुजींना. आणि आता इथे पाठीमागे प्रतिमा थांबून बघतच आहे की हा माणूस कोण आहे वगैरे असं ती विचार करायला लागते. परत कुठे राहिली समीरा काय माहित असं म्हणतो आता इथे महिपत. हरकत नाही मला हे सांगायचं आहे की तुम्हाला 9 प्रदक्षिणा घालावे लागणार आहेत आणि मग नंतर हार घाला असं म्हणतो आता गुरुजी महिपतला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो प्रतिमा चालत येते महिपत जवळ. तर आता तिला खूप भीती वाटत असते हा माणूस कोण आहे म्हणून आणि आता ती त्याच्या जवळ येते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे गुरुजी तिच्या हातामध्ये आरती वगैरे देतात. तर आता इथे पाठीमागून येते प्रेक्षक हो प्रतिमा. तर आता ती बघते महिपतला की हे काय करतोय म्हणून. तर आता इथे महिपत मात्र आरती ओवाळत असतो बघा प्रेक्षक हो. आणि पाठीमागेच प्रतिमा थांबलेली असते तिच्या प्रश्नांची उत्तर घेण्यासाठी. तर आता तिला रागही येत असतो खूप आणि आता धूप असतो बघा प्रेक्षक हो महिपतच्या हातामध्ये. तर आता इथे महिपत ओळतो आणि त्याच्या हातामध्ये धूप असतो. तर आता ते बघून खूप घाबरते बघा प्रेक्षक प्रतिमा. परत तिला भास व्हायला लागतात की असा जळका बार घेऊन महिपतने तिला मारलेलं असतं. हे सगळं तिला आठवतं बघा प्रेक्षक हो.
तर आता ती खूप घाबरलेली असते बघा प्रेक्षक हो आणि आता आगीपासून वाचवण्याचा प्रयत्न करत असते स्वतःला. तर आता इथे प्रदक्षिणा करायला जातो मैपत आणि आता इथे प्रतिमा मात्र खूप घाबरलेलं दाखवले बघा प्रेक्षक हो. तर आता प्रदक्षिणा घालत असतो मैपत आणि आता इथे सायली शोधत असते प्रतिमाला. तर आता इथे सायली बघते प्रतिमाकडे, ताई जरा 2 मिनिटांनी येते. प्रतिमा त्यास म्हणते सायली. तर आता इथे सायली प्रतिमाकडे यायला निघते तेवढ्यातच तिला कॉल येतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायली हॅलो असं म्हणते आणि फोनवर बोलायला जाते ती तिथून. तर आता इथे प्रतिमा मात्र महिपतकडेच बघत असते आणि विचलित होत असते आणि आता इथे सायली अर्जुनचा कॉल घेते आणि म्हणते, काय हो किती वाट बघायची तुमची? अगं बायको असं म्हणतो अर्जुन. हो तुम्हाला तर आवडतच ना मला वाट बघत बसायला असं म्हणते आता इथे सायली. नाही असं म्हणतो अर्जुन. नाही मी असं म्हणतो अर्जुन. आता काही एक बोलू नका असं म्हणते सायली. तुम्हाला एक मेसेज नाही का करता येत आणि तुम्हाला सांगायचं का वाटत नाही का मला असं म्हणते सायली. इथे ना माझ्या डोक्याचा बुका झाला हे बघा मी ना देवळात आली आहे आणि माझ्या ह्या डोक्यात एकच विचार आहे असं म्हणते आता सायली आणि आता इथे प्रतिमाला मात्र दाखवले बघा प्रेक्षक परत आणि मैपतला बघून ती खूप घाबरत असते. परत भास होत असतात कसं चळका बार घेऊन मारलेला असतो तिला. तुम्हाला काय माहित माझ्या डोक्यात परत तेच टेन्शन आहे असं म्हणत असते सायली अर्जुनला. तर आता इथे अर्जुन सायली बोलत असतात एक साईडला आणि एक साईडला बघा प्रेक्षक हो प्रतिमा आणि मैपतला दाखवले. मैपत आणि त्या फोटोचा काय संबंध असेल असं म्हणते आता इथे सायली. हॅलो असं म्हणते आता इथे सायली. हॅलो हॅलो तर नेटवर्क जातो बघा प्रेक्षक हो. हो हो असं म्हणतो आता इथे अर्जुन. बोल बोल ऐकतोय मी असं म्हणतो अर्जुन. तुम्हाला एखादी गोष्ट कळली तर मला सांगावीशी नाही वाटत का तुम्हाला? बरं बरं तुम्हाला गांभीर्य कुठल्याच गोष्टीचं कळत नसेल. इथं माझा जीव जातो आणि तुमचं आपलं वेगळंच काहीतरी असं म्हणते सायली. चुप एकदम चुप. एक शब्दही बोलायचं नाही आता. फक्त माझं ऐकायचं असं म्हणतो अर्जुन. मी त्या बाईकडे गेलो होतो असं म्हणतो अर्जुन. एक माणूस तिच्याकडे तुझे फोटो घेऊन आला होता असं म्हणतो आता इथे अर्जुन. आणि तो माणूस म्हणजे महिपत चिखरे असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. तर आता इथे परत प्रतिमाला दाखवले बघा प्रेक्षक हो. ती मैपतला बघतच असते कंटिन्युअसली आणि घाबरत सुद्धा असते बघा प्रेक्षक हो. तर आता सायली इथे असतेच कारण ती आता बिझी असते अर्जुन बरोबर बोलण्यात. तर आता इथे प्रतिमाला दाखवले खूप घाबरलेलं आणि मैपतकडे बघत असते ती. तर आता ती खूप विचलित झालेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे मैपत समोरून थांबतो तिच्या आणि आता तो पण बघतो प्रतिमाला बघा प्रेक्षक हो. तर आता प्रतिमाला परत आठवतं की तिच्यासोबत काय झालेलं असतं ते किती दिवस म्हणजे हेच दाखवतायत ना प्रेक्षक हो. तेच दाखवलंय परत फ्लॅशबॅकमध्ये की ती बघते परत मैपतला आणि तिला आठवतं जळका बार कसं मारलेला असतो तिला त्याने. तर आता खूप घाबरलेलं दाखवलंय तिला. तर आता इथे ती परत तसं जे झालेलं असतं ओरिजिनली ते परत ती करते बघा प्रेक्षक हो. म्हणजे आता मैपत तिला बघतो आणि हसायला लागतो कारण त्याने तिला जाळलेलं असतं त्याला पण माहिती असतं त्यामुळे तो आता बघत असतो आणि तिला धूप देत असतो. तर आता इथे प्रतिमा मात्र खूप घाबरते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ती परत तिला आठवतं कसं त्याने मारलेला असतो तो आगीचा बार तिच्यावर. तर आता इथे प्रतिमा तू 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 असं म्हणते तिच्याकडे बोट दाखवून. तर आता प्रतिमा म्हणते तू काय तू तू काय असं म्हणतो आता इथे मैपत. तर आता परत आग लावतो बघा प्रेक्षक तो प्रतिमाकडे. तर आता इथे सायली आवाज ऐकते प्रतिमाचा आणि ओळखते ती. तर आता बघते तर काय तर तिथे आता इथे मैपत असतो बघा प्रेक्षक आणि आता चक्करून पडलेली असते इथे प्रतिमा बघा प्रेक्षक हो. तर आता सायली जाते प्रतिमाकडे. पाणी पाणी द्या कुठेतरी असं म्हणते आता इथे सायली. प्रतिमा आत्या काय झालं असं म्हणते आता इथे सायली. तर आता मैपत बघतो सायलीकडे. तर आता इथे पाणी वगैरे मागते सायली सगळ्यांकडे आणि आता इथे सायली पाणी देते. मैपत असं म्हणते आता सायली. काय केलंस तू प्रतिमा आत्यांना असं म्हणते आता इथे सायली. तर आता मैपत म्हणतो मी कुठे काय केलंय मी तर प्रदक्षिणा घालतोय देवी आईला असं म्हणतो तो. ही माझ्या गेलेल्या मुलीच्या नावाने मी पूजा घातली इथे असं म्हणतो मैपत. खोटं बोलू नकोस हा मैपत असं म्हणते सायली. अहो सायली वहिनी असं काय करताय असं म्हणतो मैपत. हा आधी त्यांच्या तब्येतीकडे बघा पाणी पाजा मला नंतर बोला असं म्हणतो मैपत. काय होतंय प्रतिमा आत्या असं म्हणतो आता हे सायली बघा प्रेक्षक आणि पाणी पाजवते आता ती प्रतिमाला बघा प्रेक्षक हो. प्रतिमा आत्या असं म्हणते आता इथे सायली. शांत व्हा असं म्हणून डोकं आता प्रेक्षक होती चेपते बघो प्रतिमाचं. तर आता तिथून मैपत परत प्रदक्षिणा घालायला लागतो. प्रतिमा आत्या असं म्हणते आता इथे सायली. प्रतिमा आत्या. तर आता इथे सायली बघते कसं प्रदक्षिणा वगैरे घालत असतो मैपत आणि सगळे ती लोक वगैरे प्रदक्षिणा घालत असतात आणि आता इथे पडलेली असते प्रतिमा बघा प्रेक्षक चक्करून पडून. तर आता इथे मैपत समोरून थांबतो त्या दोघींच्या. तर आता इथे सायली बघते मैपतला आणि आता तिला पण विचार पडतो हे काय चाललंय म्हणून. तर आता इथे सायली म्हणते प्रतिमा आत्या ते धूपला बघून घाबरल्या की महिपतला असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे अस्मिताला दाखवले. बघ मम्मा असं म्हणते अस्मिता. सचिनने कॉल बॅकही नाही केलेला आणि माझ्या मेसेजला रिप्लाय सुद्धा करत नाही असं म्हणते आता अस्मिता. त्याच्याशी तुझं बोलणं झालंय ना तो येतोय असं म्हणाले ना असं म्हणते आता इथे कल्पना. अगं मग जरा धीर धर की असं म्हणते कल्पना. किती धीर धरू असं म्हणते आता इथे अस्मिता. ते काय नाही असं म्हणते अस्मिता. मी बघेन आणि दिल्लीचं तिकीटच बुक करेन असं म्हणते आता इथे अस्मिता बघा प्रेक्षक. अस्मिता असं म्हणते कल्पना. तू डोक्यामध्ये एकदा आखूळ घेतलं ना तर ते घेतलंस. अगं तुला रेस्टॉरंटमध्ये तो काय भास आलाय ना असं म्हणते कल्पना. तर आता अस्मिता म्हणते अगं तो भास नव्हता ग मम्मा असं म्हणते आता इथे अस्मिता. तुम्ही सगळे माझ्यावर विश्वास का नाही ठेवतात? मला खरंच सचिनला बघितल्यासारखं झालं होतं असं म्हणते आता इथे अस्मिता. मी ना असं म्हणते
अस्मिता मी सचिनला मेसेज करून टाकते की मी येते म्हणून असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता कल्पना म्हणते अस्मिता अगं स्वतःला त्रास देऊन काय मिळणार आहे का तुला असं म्हणते कल्पना. हे बघ ही फ्लाईट माझ्यासाठी ठीक आहे असं म्हणते अस्मिता आणि बुक करते ती. तर आता कल्पना म्हणते अस्मिता तू काय वेडी झालीस का अगं तुला हा प्रवास झेपणार आहे का असं म्हणते कल्पना. नाही झेपायला काय झालंय ग माझी तब्येत ठणठणीत आहे असं समज मी माझ्या बाळाला आताच दिल्लीला फिरून आणते असं म्हणते अस्मिता हा फोरकटपणा बंद कर हा असं म्हणते कल्पना. आणि तुला जर का दिल्लीला जायची एवढीच हौस असेल ना तर तुझे डॅड 3-4 दिवसामध्ये परत येतील त्यांना सोबत घेऊन जा असं म्हणते कल्पना. पण तू एकटीने प्रवास अजिबात करायचा नाही समजलं असं म्हणते कल्पना. हे बघ मम्मा असं म्हणते अस्मिता अजून 3-4 दिवस थांबले ना मी तर माझा इथेच जीव जाईल असं म्हणते आता इथे अस्मिता. अस्मिता असं म्हणते कल्पना. हे बघ असं म्हणते अस्मिता डॅड येईपर्यंत मी थांबू नाही शकत आहे असं म्हणते अस्मिता. तू येतेस का माझ्यासोबत असं म्हणते अस्मिता. अगं अस्मिता पण अचानक जर दिल्लीला नाही येता येणार आहे तू 2 दिवस थांबशील असं म्हणते कल्पना. तर अस्मिता म्हणते सॉरी मम्मा मी अजून एकही दिवस थांबू नाही शकत असं म्हणते अस्मिता. माझा आजचं फ्लाईटचं बुकिंग झालंय आणि मी सचिनला जाऊन भेटणार आहे असं म्हणते आता इथे अस्मिता. बाय असं म्हणते अस्मिता असं म्हणते आता इथे कल्पना. बघा प्रेक्षक हो ही मुलगी ती की हट्टी आहे ना असं म्हणते कल्पना. जराही दाद देत नाही आहे मला असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता कल्पना म्हणते देवी आई असं म्हणते कल्पना हिला प्रवासामध्ये कसलाही त्रास होऊ देऊ नकोस असं म्हणते आता इथे कल्पना. बघा प्रेक्षक हो तर आता इथे प्रतिमाला घरी घेऊन येते सायली. तर आता इथे डॉक्टर आलेले असतात आणि ते म्हणतात की ह्यांना मानसिक तणावामुळे चक्कर आली असेल असं म्हणतात डॉक्टर. आणि बाकी सगळे मंडळी असतात बघा प्रेक्षक हो तिथे रविराज सुमन वगैरे. म्हणजे ह्या डिस्टर्ब होईल असं काहीतरी घडलंय का असं म्हणतो आता इथे डॉक्टर. तर आता अर्जुन सुद्धा आलेला असतो बघा प्रेक्षक हो तिथे. तर आता इथे सायली म्हणते डॉक्टर आहो असं म्हणते सायली. मला ही नीटचं कळलेलं नाही आहे मी फोनवर बोलायचं म्हणून थोड्या अंतरावर उभी होते असं म्हणते सायली. मी मागे वळून बघितलं तर ह्या चक्करून पडलेल्या होत्या असं म्हणते आता इथे सायली. ह्यांना थोड्या वेळाने ज्यूस किंवा सूप द्या असं म्हणतो आता इथे डॉक्टर. हां असं म्हणते आता सुमन. मी काय गोळ्या लिहून देतोय असं म्हणून गोळ्या लिहून देतात बघा प्रेक्षक डॉक्टर आता इथे. ह्या गोळ्या त्यांना बरोबर द्या असं म्हणतो आता इथे डॉक्टर. आणि अर्जुनला तो देतो आता इथेच प्रिस्क्रिप्शन बघा प्रेक्षक आणि डॉक्टर निघून जातात तिथून. बाय बाय म्हणतात सगळेजण आणि जातात ते. तर आता इथे सगळेजण काळजी घेत असतात प्रतिमाची आणि अर्जुन वापस येतो. तर आता सायली म्हणते माझं चुकलं तुमच्याशी बोलायचं म्हणून मी बाजूला जायला नको होतं असं म्हणते आता इथे सायली. प्रतिमा आत्यांबरोबर थांबायला होतं असं म्हणते आता सायली. मुळात असं काय झालं की आत्या बेशुद्ध पडली असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक. तर आता इथे सायली म्हणते कळत नाही हो असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे सायली म्हणते पण मी जेव्हा वळले ना तेव्हा प्रतिमा आत्यांचा समोर मैपत उभा होता असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायली म्हणते त्याच्या हातामध्ये धूपबत्ती होती मैपतच्या असं म्हणते ती. कदाचित त्या आगीला घाबरले असतील का असं म्हणते आता इथे सायली. तर सगळ्यांना धक्का बसतो मैपतचं नाव ऐकून बघा प्रेक्षक हो. वहिनी जाग्या होत्या तसं म्हणते आता इथे सुमन बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बघते प्रतिमा डोळे उघडून आणि आता ती बघते मी कशी काय इथे आली म्हणून. सावकाश असं म्हणतात सगळेजण. आणि आता बसते बघा प्रेक्षक उठून प्रतिमा आणि आता पाणी वगैरे देतो अर्जुन तिला. बरं वाटतंय आता असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता प्रतिमाला परत भास व्हायला लागतात बघा प्रेक्षक आणि आता तिला सगळं आठवायला लागतं कसं मंदिरात ती मैपतला बघितलेली असते तिच्या हातामध्ये धूपबत्ती असते आणि कसं तिला आठवायला लागतं परत कसं त्याने जळका बार घेऊन मारलेला असतो हे सगळं तिला आठवतं बघा प्रेक्षक. आणि तिला परत विचलित व्हायला होतं तिला परत त्रास व्हायला लागतो परत तिच्या डोक्यामध्ये प्रॉब्लेम व्हायला लागतो बघा प्रेक्षक. तर आता इथे खूप त्रास व्हायला लागतो तिला सगळ्या फ्लॅशबॅक्समुळे बघा प्रेक्षक आणि म्हणून रडलेली असते ना असं सगळं आठवतं बघा प्रेक्षक तिला. तर आता इथे बाकी सगळ्यांना पण टेन्शन होतंय काय चाललंय प्रतिमाचं म्हणून. प्रतिमा असं म्हणतो आता इथे रविराज. प्रतिमा अगं एवढं दचकायला काय झालं असं म्हणतो रविराज. तुला काय बरं वाटत नाही आहे का असं म्हणतो आता इथे रविराज बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रतिमा म्हणते नाही ठीक आहे मी असं म्हणते ती. वहिनी असं म्हणते सुमन मी तुमच्यासाठी सूप घेऊन येते हां असं म्हणते सुमन. नाही काय नको असं म्हणते आता इथे प्रतिमा. मी तुम्हाला विचारत नाही आहे असं म्हणते सुमन. तुम्हाला थोडं तरी सूप घ्यावंच लागेल असं म्हणते सुमन. आले मी असं म्हणते सुमन. हो असं म्हणते आता इथे प्रतिमा आणि सुमन निघून जाते बघा प्रेक्षक तिथून. तर आता इथे रविराज म्हणतो अगं प्रतिमा मंदिरात असं काय बघितलंस की तुला चक्कर आली असं म्हणतो आता इथे रविराज बघा प्रेक्षक. तर आता इथे प्रतिमा काय सांगतच नाही लवकर. तर आता सगळेजण तिला विचारलेले असतात. तर आता तिला आठवतं कसं तिला मैपत दिसलेला असतो आणि तेव्हापासून ती विचलित झालेली असते. तर आता इथे सांगते प्रतिमा सगळं की कसं मैपतला बघितलेली असते वगैरे. आणि आता सगळं आठवते बघा प्रेक्षक ती कसं धुपाती घेऊन मैपतीच्या समोर आलेला असतो. तो असं म्हणते आता इथे प्रतिमा बघा प्रेक्षक तो माणूस तो असं म्हणते आता इथे प्रतिमा बघा प्रेक्षक कोण माणूस असं म्हणतो आता इथे रविराज. तो असं म्हणते आता इथे प्रतिमा बघा प्रेक्षक तो असं म्हणते आता इथे प्रतिमा. नाही मला नाही माहित असं म्हणते आता इथे प्रतिमा. पण तो माणूस दिसला की मला मला असं म्हणते आता ती घाबरते बघा प्रेक्षक आणि सगळे तिच्याकडेच बघत असतात.
ती परत त्याला आठवत असते आता इथे मैपतला बघा प्रेक्षक आणि कसं जळका बार घेऊन मारलेलं असतो हेच दाखवले पुऱ्या एपिसोडमध्ये बघा प्रेक्षक. प्रतिमा आणि मैपत आणि भूतकाळ हेच आहे पुऱ्या एपिसोडमध्ये आजच्या. तिला खूप त्रास होत असतो बघा प्रेक्षक मैपतला आठवण करून घेऊन. तर आता इथे सायली म्हणते प्रतिमात्या शांत व्हा प्रतिमात्या असं म्हणते आता इथे सायली. प्रतिमात्या असं म्हणते सायली. प्रतिमात्या शांत व्हा बघू पहिला असं म्हणते आता इथे सायली. आता त्रास करून न घेता मला एका प्रश्नाचं उत्तर द्याल असं म्हणते सायली. हा तर आता इथे सायली आपला फोन बाहेर काढते बघा प्रेक्षक. हो तुम्ही ह्याच माणसाबद्दल बोलताय का असं म्हणते आता इथे सायली आणि तिला मैपतचा फोटो दाखवतोय बघा प्रेक्षक. हो ती प्रतिमाला तर प्रतिमाला परत आठवतं त्या मंदिरमध्ये कसं तिने मैपतला बघितलेलं असतं आणि ती घाबरलेली असते. सगळं तोच प्रकार बघा प्रेक्षक. हो जळका बार घेऊन मारलेलं असतं हे सगळं दाखवले आहेत बघा प्रेक्षक. हो तू म्हटलेली असते ना त्याला ती तू काय असं म्हटलेलं असतो मैपत आणि परत त्याने कशी आग लावली असते तर आता परत आग आग असं म्हणते ती बघा प्रेक्षक. हो तर आता इथे रविराज म्हणतो प्रतिमा काय झालंय तुला करून नाचायला लागते आता इथे प्रतिमा बघा प्रेक्षक. हो तर आता ती आग विझवायचा प्रयत्न करत असते ना तर आता रिलॅक्स असं म्हणतो आता इथे अर्जुन. शांत हो असं म्हणतो अर्जुन. प्रतिमा त्या शांत व्हा काही झाले नाही असं म्हणते आता इथे सायली. तर आता अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघतात. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय असं म्हणते आता इथे सायली. तुम्ही काळजी करू नका प्रतिमात्या असं म्हणते आता इथे सायली. आता डोक्यातनं सगळं काढून टाका असं म्हणते सायली. आम्ही आहोत असं म्हणते आता ती. तर आजचा भाग इथे संपतो. बघूया तरी त्यामध्ये काय इथे. तर आता इथे अर्जुन म्हणतो नीट आठव मैपत तोच माणूस आहे ज्याच्या मुलीने खून केला होता आणि मधुभाऊंना शिक्षा मिळाली होती असं म्हणतो अर्जुन. तू त्याला कधी भेटलेस का असं म्हणतो अर्जुन. तू मैपतला इतकी का घाबरलीस त्यांनी तुला याच्या आधी इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला का असं म्हणतो रविराज. तर आठवतो बघा प्रतिमाला प्रेक्षक कसा ऍक्सिडेंट झालेला असतो तो अपघात असं म्हणते आता इथे प्रतिमा. त्या अपघाता पाठीमागे जर मैपत शिकरेचा हात असेल असं म्हणतो आता इथे रविराज. तर मी माझ्या हाताने त्याचा गळा घोटेन असं म्हणतो आता इथे रविराज. तर बघा प्रेक्षक रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.